नमस्कार. आज आपल्याला 26, 27, 28 आणि 29 मे 2020च्या चालू घडामोडी बघायच्या आहेत. त्यापूर्वी सकाळला आलेली एक न्यूज बघा. या न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात सांगतो. भविष्यात जे काही क्लास 3 आणि क्लास 4च्या एक्झाम्स होणार आहेत ते आत्तापर्यंत कोण घेत होतं? महापरीक्षा पोर्टल घेत होता आणि ते महापरीक्षा पोर्टल बंद केलेलं आहे असं सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि त्याच्याऐवजी आता नवीन 5 कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 12 अर्ज आलेले आहेत. आता या 12 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांचा अर्ज स्वीकारला जाईल आणि त्या 5 कंपन्यांकडे या क्लास 3 आणि क्लास 4चे जे काही एक्झाम होणार आहेत ते एक्झाम घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे दिलं जाणार आहे. आता परीक्षा कधी होतील, तारीख काय असेल, महिना कुठला असेल या संदर्भात या ठिकाणी काही सांगितलेलं नाही आहे. इथं फक्त महत्त्वाचा पॉईंट काय सांगितलेला आहे, महापरीक्षा पोर्टल बंद झालेले आहे आणि त्याच्याऐवजी आता नवीन 5 कंपन्या स्थापन होतील आणि त्यासाठी किती अर्ज आलेले आहेत? 12 अर्ज आलेले आहेत. बस एवढंच पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. यानंतर आजचा पहिला प्रश्न, लढाऊ विमान तेजसचे नामकरण कोणी केले होते? याचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं होतं. आता याच्यामध्ये काय काय पॉईंट महत्त्वाचे आहेत बघा. बरं, आत्ता हा तेजसचा पॉईंट चर्चेमध्ये का आला होता तर त्यासाठी सर्वात शेवटचा पॉईंट चेक करा. 27 मे 2020 मध्ये हवाई दलाच्या 18व्या स्क्वॉड्रनमध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे जे तेजस विमान जे आहे ते तेजस विमानचं 27 मे 2020ला 18व्या स्क्वॉड्रनमध्ये समावेश करण्यात आला. आता स्क्वॉड्रनचा अर्थ काय होतो? ताफा असं म्हणतो आपण त्याला, ताफा किंवा स्क्वॉड्रन म्हणजे एक टीम म्हणतो. 36 विमानांचा एक ताफा असतो सहसा, म्हणजे 36 विमानांचा एक गट, त्या गटालाच काय म्हणणार इथं आपण? स्क्वॉड्रन असं म्हणतो बघा. आता सुरुवातीपासून जर बघितला पॉईंट तर त्याच्यामध्ये 1983ला मिग 21 जे होतं, मिग 21 सुरुवातीला आपण कुणाकडून घेतलं होतं तर रशियाकडून घेतलं होतं. कम्प्लीट मिगची सिरीज जी आहे ती मिगची सिरीज सगळी कुणाकडून घेतलेली आहे तर रशियाकडून घेतलेली आहे. आणि आता मिग 21 त्यातलं जे आहे तर मिग 21 रिटायर्ड करायचं होतं, त्यासाठी तेजस तयार करण्यात आलं. आणि त्याचं पहिलं उड्डाण कधी झालं होतं? 2001ला. आणि त्याचं नामकरण 2003ला कोणी केलं होतं? अटल बिहारी वाजपेयी यांनी. आता तेजस हे एकूण भारतीय सेनेत, भारतीय हवाई दलामध्ये म्हणजे 2 स्क्वॉड्रनमध्ये नियुक्त केलेले. आता पहिलं 2016ला कधी झालं होतं? पहिलं नियुक्त कधी झाली होती? 2016ला. ते कितव्या स्क्वॉड्रनमध्ये केलं होतं? 45व्या स्क्वॉड्रनमध्ये. 2020ला दुसऱ्यांदा नियुक्ती केली, ती कुठल्या? 18व्या स्क्वॉड्रनमध्ये. अशा 2 ठिकाणी नियुक्ती केलेली आहे बघा. दुसरा प्रश्न, इंटरनेट स्पीडचा नवा रेकॉर्ड कोणत्या देशात नोंदवण्यात आला? म्हणजे सर्वाधिक स्पीड असणारा जो काही रेकॉर्ड आहे तो कोणत्या देशात नोंदवण्यात आला? याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशामध्ये हा रेकॉर्ड नोंदवण्यात आलेला आहे. आता यासाठी बघा इथं तो नवीन रेकॉर्ड जो आहे तो रेकॉर्ड काय सांगितलेला आहे या बॉक्समध्ये चेक करा. इथं काय दिले? 44.2 म्हणजे 44.2 टेराबाइट्स पर सेकंड. म्हणजे एका सेकंदात 44.2 टेराबाइट्स पर सेकंद एवढा तो स्पीड होता. याचं एक उदाहरण देताना प्रत्येक न्यूजपेपरला एक उदाहरण दिलं होतं की एका सेकंदात 1000 HD पिक्चर आपण त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. 1000 HD मूव्ही डाउनलोड करू शकतो, एवढा तो स्पीड होता. आता टेराबाइट्स, आपण टेराबाइट शक्यतो कधी वापरत नाही आपल्या मेमरीच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मोबाईलच्यासाठी तरी कधी वापरत नाही, PC साठी वगैरे वापरतो. हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यावरती प्रश्न विचारले जातात बघा. आता याच्यामध्ये सर्वात शेवटचा जो काही एकक असतो तो काय असतो? बीट. एक बीट, त्यालाच काय म्हणतो आपण? बायनरी डिजिट. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला अजून एक पॉईंट असतो, तो इथं दिलेला नाहीये. 4 बीट म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण? एक निबल असं म्हणतो. 4 बीट म्हणजेच काय? एक निबल. त्याच्यानंतर 8 बीट म्हणजे किती? 1 बाईट असतात. 1024 बाईट्स म्हणजे किती? तर 1 KB. 1024 KB म्हणजेच काय? 1 MB. आता इथं पुढे 1024 हा जो पॉईंट आहे हा कम्प्लीट, तसंच 1024 कम्प्लीट पुढे जात राहतो. आपल्याला पाठ काय करायचं या ठिकाणी? KB, नंतर MB, नंतर GB, TB, PB, EB, इथपर्यंत तरी आपला पाठ असला पाहिजे. इथून पुढचं शक्यतो विचारत नाही कधी. EB पर्यंत तरी लक्षात ठेवा. KB सर्वात छोटा काय असणार इथं? KB, नंतर MB, नंतर GB, TB. TBचा अर्थ काय होतो? टेराबाइट्स. PBचा अर्थ पेटाबाइट्स. EBचा एक्झाबाइट्स. ZBचा झेटाबाइट्स. असे पुढे ते वाढत जातात बघा. आणि 1 बीटलाच काय म्हणतो आपण? बायनरी डिजिट. याच्यानंतर अजून एक घटक येतो, म्हणजेच कुठला? तर 4 बीट म्हणजे एक निबल असतो, तो या तक्त्यामध्ये दिलेला नाहीये. इथपर्यंत पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, मुस्तफा हुसेन हे कोणत्या भाषेतील लेखक होते? मुस्तफा हुसेन यांचं आत्ता निधन झालेलं आहे, त्यामुळे चर्चेमध्ये होते. आणि कुठल्या भाषेतले होते? तर उर्दू भाषेतले लेखक होते बघा.
आता यांच्या संदर्भात पॉईंट कुठले कुठले लक्षात ठेवायचे, तर एकच पॉईंट महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच काय, 2007 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला होता. महाराष्ट्र शासनाची पहिली कोरोना टेस्टिंग लॅब कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? आता हा प्रश्न समजून घ्या. पहिलं तर कोरोना टेस्टिंग ज्या काय लॅब आहेत महाराष्ट्रात आत्तापर्यंत जेवढ्या होत्या त्या सगळ्या केंद्र शासनाच्या होत्या. महाराष्ट्र शासनाची एकही टेस्टिंग लॅब नव्हती आणि महाराष्ट्र शासनाने पहिली टेस्टिंग लॅब सुरू केलेली आहे. ती कोणत्या जिल्ह्यात सुरू केली आहे असा पॉईंट विचारला इथं. तर कुठं केलेली आहे? जळगाव या ठिकाणी केलेली. जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाची पहिली कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तोच पॉईंट दिलेला आहे बघा. आत्तापर्यंतच्या सगळ्या टेस्टिंग लॅब कुणाच्या होत्या? केंद्र सरकारच्या. आणि महाराष्ट्र शासनाची पहिली कुठे? जळगावमध्ये सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न, 40 दिवसामध्ये आरोग्य सेतूचे डाउनलोड किती झाले आहेत? 40 दिवसामध्ये तर किती झालेले आहेत? तर 11,40,00,000 डाउनलोड झालेले आहेत. 11,40,00,000. सेम असाच प्रश्न आपण यापूर्वी पण पाहिला होता. 13 दिवसामध्ये म्हणजे पहिल्या 13 दिवसांमध्ये किती डाउनलोड झाले होते? 50 मिलियन सांगितलं होतं आपण. 50 मिलियन म्हणजेच किती? 5 कोटी डाउनलोड झाले होते. आणि आता या ठिकाणी 40 दिवस झालेले आहेत आरोग्य सेतू ॲप्लिकेशन लॉन्च करून. आणि 40 दिवसामध्ये किती डाउनलोड झालेले आहेत? तर 11,40,00,000 इतके डाउनलोड झालेले आहेत. हा पण एक रेकॉर्ड झालेला आहे बघा. तेच पॉईंट इथं 2 दिलेले आहेत. हा आत्ताचा पॉईंट आहे. 40 दिवसामध्ये 11,40,00,000 आणि इथं पॉईंट दिलेला आहे 13 दिवसामध्ये 50 मिलियन. 50 मिलियन म्हणजेच किती? 5 कोटी. बरं, आता मिलियन, बिलियन किंवा ट्रिलियन याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. त्यासाठी मी याच्यापूर्वी पण आपण हाच पॉईंट क्लिअर केला होता. तोच पॉईंट एकदा आपण परत बघू. इथं मी तक्ता दाखवलेला आहे. मिलियन, नंतर बिलियन, नंतर ट्रिलियन. आता मिलियन म्हणजेच काय? मराठीत त्यालाच काय म्हणतो आपण? दशलक्ष किंवा 10 लाख. एकावरती शून्य किती असणार? 6 शून्य असतात. इथं संख्येमध्ये दाखवलेलं आहे. नंतर बिलियन. बिलियन म्हणजेच काय? मराठीमध्ये म्हणतो आपण अब्ज. आता अब्जावरती शून्य किती असतात? 9. म्हणजे एकावरती शून्य किती येणार आहे तिथं? अब्जासाठी उदाहरण बघा. भारताची लोकसंख्या किती आहे? तर 130 कोटीपेक्षा जास्त आहे असं म्हणतो आपण. आणि अब्जामध्ये जर सांगायचं असेल तर 1.3 अब्ज आहे असं म्हणतो बघा आपण. अब्ज म्हणजेच काय? 100 कोटी. 100 कोटी असं म्हणू शकतो. आणि 100 कोटी म्हणजेच किती शून्य असणार आहेत? मग 9 शून्य त्याच्यामध्ये असणार आहेत. तिसरा पॉईंट आहे ट्रिलियन. आता ट्रिलियनला मराठीत काय म्हणतात हा शब्द मला कुठं डिक्शनरीत पण सापडलेला नाहीये, इंटरनेटवरती पण नाहीये. तुम्हाला जर कुठं सोर्स माहिती असेल ट्रिलियनला मराठीत काय म्हणतात तर मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा. आता ट्रिलियनवरती शून्य किती असतात? तर 12 शून्य असतात. म्हणजे एकावरती किती शून्य असणार आहेत? 12 शून्य. बरं, आता ट्रिलियन कुठं वापरलं जातं? अर्थव्यवस्था ज्या आहेत म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उदाहरण जर घेतलं आपण, भारताची अर्थव्यवस्था आता 2.7 ट्रिलियन इतकी आहे. 2.7 पेक्षा जास्त झालेली आहे आता. 2.7 ट्रिलियन म्हणजे 2 वरती किती शून्य असणार आहे? तिथं 12 शून्य असणार आहेत. त्यालाच म्हणणार आपण ट्रिलियन असं म्हणणार आहे बघा. मिलियन शून्य किती? 6. बिलियन 9 शून्य. ट्रिलियन 12 शून्य. पुढचा प्रश्न, रोजगार सेतू योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने. आता मध्य प्रदेशने सुरू केली रोजगार सेतू योजना. का सुरू केलेली आहे? यासाठी एक उदाहरण बघा. मध्य प्रदेशमधले काही कामगार होते. ते कामगार महाराष्ट्रामध्ये येऊन काम करत होते आणि आता लॉकडाऊनच्या काळामध्ये काम कम्प्लीट बंद झालेलं आहे. त्यामुळे ते कामगार काय झालेले आहेत? पुन्हा त्यांच्या घरी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये गेलेले आहेत. आता त्यांना त्या ठिकाणी ते बेरोजगार झालेले आहेत. मग त्यांना काम देण्यासाठी ही रोजगार सेतू योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यांनी सुरू केलेली आहे? मध्य प्रदेश. बघा, घोषणा करताना याची घोषणा कोणी केली होती? तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याची घोषणा केली होती बघा. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने खेळाला उद्योगाचा दर्जा दिला आहे? याचं उत्तर आहे मिझोराम. मिझोरामने खेळाला कशाचा दर्जा दिलेला आहे? तर उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. उद्योगाचा दर्जा दिला गेला याच्यामुळे काय फरक पडणार आहे त्या पॉईंटसाठी एक उदाहरण बघूयात. आता समजा बँकेत जर आपण लोन मागण्यासाठी जर गेलो तर लोन मागताना किंवा लोन देताना बँक काय करणार आहे? आपण एक तर उद्योग करतोय का किंवा काम करतोय या दोन्हीपैकी एक गोष्ट बघणार. पण आता समजा आपण आता स्पोर्ट्स कुठली तरी अकॅडमी असेल तर अकॅडमी असताना त्या ठिकाणी आपण म्हणणार आहे का माझा असा प्रकारचा एक त्या ठिकाणी उद्योग आहे आणि मला यासाठी लोन पाहिजे, तर बँक देणार आहे का त्यासाठी त्या ठिकाणी लोन? तर नाही देणार. पण मिझोराममध्ये खेळाला कशाचा दर्जा दिलेला आहे? उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे आता मिझोराममधला जर एखादी स्पोर्ट्स अकॅडमी जर बँकेत लोन मागण्यासाठी जर गेली तर त्यांना या अंतर्गत लोन सुद्धा भेटू शकतं बघा. मी फक्त एक फायदा सांगितला त्या उद्योग क्षेत्रासाठीचा. असे भरपूर फायदे त्या ठिकाणी असणार आहेत. पुढचा प्रश्न,
कोणत्या राज्याने दारूवर 50% स्पेशल कोरोना फी आकारण्याचा निर्णय घेतला आहे? 50% स्पेशल कोरोना फी आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसाने घेतलेला आहे. यापूर्वी सेम आपण असाच प्रश्न पाहिला होता. 70%चा पॉईंट पाहिला होता. 70% स्पेशल कोरोना फी कोणी आकारली होती? दिल्लीने. म्हणजे दिल्लीमध्ये जर एखादी दारूची बॉटल 100ला भेटत असेल तर ती आता कितीला भेटणार आहे? 170ला. म्हणजे 70% टॅक्स पकडून किती आली? 170ला. आणि ओडिसाने किती टक्के सांगितलेलं आहे? 50%. आणि त्याचबरोबर अजून एक पॉईंट, ओडिसाने दारूची होम डिलिव्हरी पण काय केलेली? सुरू केलेली आहे. दारूची होम डिलिव्हरी सुरू करणारं पहिलं राज्य कुठलं पाहिलं होतं आपण? तर छत्तीसगड सांगितलं होतं बघा लास्ट लेक्चर्समध्ये. पुढचा प्रश्न, NPCIने सुरू केलेल्या चॅटबॉटचे नाव काय आहे? NPCIने सुरू केलेल्या चॅटबॉटचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे पै. PAI, पै. बरं, आता याचा फुल फॉर्म कुठलाही न्यूजपेपरला दिलेला नव्हता आणि मला सुद्धा सापडलेला नाहीये. आता हे बाकीचे पर्याय पण चेक करा. किया नावाचा जो काही चॅटबॉट आहे, किया चॅटबॉट कुणी सुरू केलेला आहे? तर कोटक महिंद्रा बँकेने सुरू केलेला आहे. दुसरा, आज दिशा जो आहे तो आज दिशा कुणी सुरू केलेला आहे? तर IRCTC म्हणजेच त्या ठिकाणी इंडियन रेल्वेने सुरू केलेला चॅटबॉट आहे तो. आणि पै हा कुणी सुरू केलेला आहे? तर NPCIने सुरू केलेला आहे. तर चॅटबॉट म्हणजे काय ते आपण बघूयात. एक उदाहरण बघा इथं. आज दिशा मी पॉईंट दाखवलेलं इथं. आज दिशा हा चॅटबॉट कोणाचा आहे? इंडियन रेल्वे किंवा IRCTC असं म्हणू शकतो आपण. आता IRCTCच्या आपण वेबसाईटवरती जर गेलो, रेल्वे संदर्भात आपण कुठलाही प्रश्न, म्हणजे आता रेल्वेचे बुकिंग असतील, रिझर्वेशन असतील, त्या ठिकाणी केटरिंगची सर्व्हिस असेल, टायमिंग असेल, या प्रकारची कुठलीही सर्व्हिस जी आहे त्या सर्व्हिस संदर्भात आपण इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तो प्रश्न आपण कुणाला विचारणार आहे? आस्क दिशा या चॅटबॉटला विचारणार आहे. म्हणजे एक तो ऑनलाईन सोर्सिंग झाला बघा त्या ठिकाणी. आत्ता NPCIने सुरू केलेलं चॅटबॉट कुठला आहे? तर पै नावाचं चॅटबॉट सुरू केलेलं आहे. पै सांगितलेलं इथं. ह्याचा फुल फॉर्म कुठेही दिलेला नाहीये, परत तेच सांगतो. आता NPCIची माहिती सांगा. NPCI जर बघितलं, NPCIचं फुल फॉर्म नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि याची स्थापना कधी झाली होती? 2008ला याची स्थापना झालेली होती. आता इथं आज दिशामध्ये आपल्याला काय भेटणार आहे? रेल्वे संदर्भात सगळी माहिती भेटणार आहे. आता पैवरती कुठली माहिती भेटणार आहे आपल्याला? पैवरती तर या ठिकाणी NPCI एवढ्या प्रकारचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं बघा. त्यातल्या महत्त्वाच्या कुठल्या आहेत बघा. आपण सगळे ATM कार्ड वापरतो. त्यातले ATMच्या प्रकारांपैकी रुपे कार्ड असतं. ते रुपे कार्ड कोणी सुरू केलेलं आहे? ते NPCIने सुरू केलेलं आहे. आता गाड्यांसाठी फास्टॅग पण सुरू केलेले, म्हणजे फास्टॅग बऱ्याच कंपन्यांनी सुरू केले. त्यातली एक कंपनी कुठली? NPCI सुद्धा आहे. अजून महत्त्वाचा पॉईंट IMPS, म्हणजे मोबाईलद्वारे आपण ऑनलाईन पैसे पाठवतो, त्यासाठी आपण IMPS वापरतो. चेक क्लिअरिंग जे होतात ते चेक क्लिअरिंगसाठी पण काम करतं. अजून भीम जे ॲप आहे, आपण बरेच जण भीम ॲप्लिकेशन वापरतो, ते पण कोणी सुरू केलेले? NPCIने. भारत QR कोड जो आहे, जो आपण स्कॅन करतो, जे आपण दुकानात गेल्यानंतर कोड स्कॅन करतो पैसे पाठवण्यासाठी, तो भारत QR कोड तो पण कोणी बनवलेला आहे? तर NPCIने. या सगळ्या सर्व्हिसची माहिती आपल्याला कशावरती भेटणार आहे? तर पै या चॅटबॉटवरती भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघा. जागतिक थायरॉइड दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 25 मे रोजी साजरा केला जातो. 25 मे. आता इथं बाकीचे 3 दिवस सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यातला तिसरा तर आपण 2 वेळा पाहिलेला यापूर्वी. 31 मे. 31 मेलाच काय असतं? तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो 31 मे. आता हे बाकीचे 2 दिवस राहिलेले हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. थायरॉइड दिवस सांगितला आपण 25 मे. थायरॉइड म्हणजेच काय? गळ्यामध्ये ग्रंथी असते, अंतस्रावी ग्रंथी. थायरॉइड डे कधी साजरा केला जातो? मग 25 मे. दुसरा, जागतिक भूक दिवस कधी साजरा केला जातो? 28 मे रोजी साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर इथं अजून एक पॉईंट महत्वाचा आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारताचे स्थान किती आहे? 102व्या स्थानी आहे. 102 लक्षात ठेवा. जागतिक भूक निर्देशांक 2019 यामध्ये भारताचे स्थान 102व्या स्थानी आहे. त्यानंतर 29 मेला काय साजरा केला जातं? इंटरनॅशनल डे, म्हणजे आंतरराष्ट्रीय दिवस. आता याला मराठीत काय म्हणतात? याचा पॉईंट मराठी न्यूजपेपरला तरी कुठंच आलेला नव्हता. तरी पण ट्रान्सलेट केलं तर काय होऊ शकतं? UN म्हणजेच काय? संयुक्त राष्ट्र. युनायटेड नेशन म्हणजेच काय म्हणतो आपण? संयुक्त राष्ट्र. पीस कीपर्स म्हणजेच काय? शांतता राखणारे. म्हणजे युनोचे शांतता राखणारे असं म्हणू शकतो आपण त्याला. हा दिवस कधी साजरा केला जातो? 29 मेला. बरं, आता हा दिवस का महत्वाचा आहे ते पुढच्या स्लाइडमध्ये बघा. 29 मेलाच एक पुरस्कार जाहीर केला होता. म्हणजे युनायटेड नेशनने एक पुरस्कार जाहीर केला आणि ते पुरस्काराचं नाव काय आहे? मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर. मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा कुणाचा पुरस्कार आहे? युनायटेड नेशनचा. आणि तो कुणाला भेटलेला आहे?
तर सुमन गव्हाणी यांना भेटलेला आहे. बघा, सुमन गव्हाणी या भारतीय आहेत आणि ते आता कुठे कार्यरत आहेत? साऊथ सुदानमध्ये शांततेसाठी ते कार्य करत आहेत. बघा, म्हणजे ते भारतीय आर्मीमध्येच काम करतात, पण भारतीय आर्मीद्वारे त्यांना तिथं पाठवलेलं आहे. कशासाठी? साऊथ सुदानमध्ये शांततेसाठी पाठवलेलं आहे. कुणाला पाठवलेलं आहे? सुमन गव्हाणी यांना पाठवलेलं आहे. त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. हे चारही बघा पॉईंट काय काय सांगितले. 25 मे थायरॉइड दिवस साजरा केला जातो. 28 मे जागतिक भूक दिवस साजरा केला जातो. 29 मे युनो पीस कीपर आणि 31 मेला काय सांगितलं? जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा केला जातो. आजचा शेवटचा प्रश्न बघा. दुर्मिळ वनस्पती प्रजाती वाचवण्याचा अहवाल प्रकाशित करणारे पहिले राज्य कुठलं आहे? याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य. आता याचं स्पष्टीकरण बघताना काय काय सांगितले बघा. उत्तराखंडने वाचवल्या 1100 दुर्मिळ वनस्पती. आता 1100 वनस्पती वाचवलेल्या आहेत आणि त्याचा एक अहवाल जाहीर केलेला आहे. आणि असा अहवाल जाहीर करणारं उत्तराखंड कितवं राज्य ठरलेलं आहे? तर पहिलंच राज्य ठरलेलं आहे. आणि त्या अहवालामध्ये काय काय दिलेलं आहेत बघा. ब्रह्मकमळाचा एक पॉईंट सांगितलेला आहे, किंवा इथं संजीवनीचा पॉईंट सांगितलेला आहे. भुर्जपत्र या वनस्पती त्यांनी म्हणजे त्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. यानंतर सर्वात शेवटचा एक पॉईंट बघू. बघा, सलमान खानने आता या आठवड्यामध्ये सोमवारी ईद होऊन गेली आणि प्रत्येक वर्षी ईदला काय करत असतो सलमान खान? त्याचा कुठला तरी एक पिक्चर रिलीज करत असतो. पण या वर्षी लॉकडाऊनमुळे पिक्चर रिलीज झालेला आहे का? तर नाही. तर ईदच्या दिवशी त्यांनी काय केलेलं आहे? ईदचं एक गाणं त्या ठिकाणी युट्यूबवरती रिलीज केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक सॅनिटायझर रिलीज केलेलं आहे. आणि त्या सॅनिटायझरला नाव काय दिलं, म्हणजे ब्रँडचं नाव काय दिलेलं आहे? तर FRSH. हा ब्रँड कुणाचा आहे? तर सलमान खानचा आहे.